टॉक टाइम मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपल्या चर्चेत अशोक मोहिते सहभागी होत आहेत मुंबईहून। अशोक, हॅलो। हा अशोक, तुमचा प्रश्न माझा प्रश्न असा आहे की आता आपण भ्रष्टाचाराबाबतीत सर्व बोलत आहोत। भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने सर्व काही व्यवस्था आहे, असं असताना देखील भ्रष्टाचार कमी होत नाही। त्याला कारण असं आहे, जी यंत्रणा आहे, उदाहरणार्थ कलेक्टर आहेत, सीओ जिल्हा परिषद आहेत, एसपी पोलीसचे आहेत, त्यांनी जर कधीतरी महिन्यातून एकदा जर आपला ड्रेस बदलून आपल्या तहसील कार्यालयात गेले, बीडीओ कार्यालयात गेले, पोलीस स्टेशन मध्ये गेले, तर आपल्याला इतकी उदाहरणं दिसतील। परंतु आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची इच्छा नाहीये। आणि ह्यांनी आता सांगितलं की मुख्यमंत्र्याकडे मंत्रालयात सोमवारी लोकशाही दिनी यावं। अहो, मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचणं साधी गोष्ट आहे का? 400-500 किलोमीटर यायचं, कोण मंत्रालयात त्यांना सोडणार? आणि एवढा वेळ आहे का मंत्र्यांना? तर ही जी सगळी फार्स चाललेला आहे, तर खरोखर मनातूनच शासनाची इच्छा नाहीये भ्रष्टाचार। कारण मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, लोकांच्या शेतातून कॅनल जातात, कॅनल बदलले जातात वरिष्ठ पातळीवरून। सर्वसामान्य माणूस काय करणार? एखादी कंपनीमध्ये आली, एखाद्या आमदाराची जागा मध्ये आली की 1-2 किलोमीटर कॅनल जातोय, आणि त्या माणसाने मग आमदारांना पकडलं, विधानसभेत बरोबर आहे। म्हणजे थोडक्यात सर, जो मंत्रालयात जो लोकशाही दिन साजरा होतो, त्यांची एक सामान्य माणसाची इच्छा त्यांनी सांगितली की नक्की एवढ्या मंत्र्यांमध्ये ती इच्छा आहे का आणि त्यांना तेवढा वेळ देता येईल का? नाही, मुळात भ्रष्टाचार कमी व्हावा अशी मोठ्या प्रमाणावरती राजकारणाची इच्छा काही दिसून येत नाही। एक मंत्री म्हणण्यापेक्षा आपल्याला राजकारण संपूर्ण म्हणता येईल। जर खरोखर इच्छा असते तर ग्रामसभांना अधिकार देऊन, लोकांना अधिकार देऊन मूलतः भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मोठा प्रयत्न झाला असता। पण आज ग्रामसभा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हतबल करून ठेवलेले आहेत, जेणेकरून गावातले निर्णय, तो गावाचा कॅनॉल कुठून जावा, गावामध्ये रस्ता कुठून व्हावा, गावामध्ये रस्ता कशा पद्धतीचा असावा, गावामध्ये नळ योजना कुठून कुठून ते टॅब्स द्यावेत, अशा पद्धतीने हे सर्व निर्णय घेण्याचे खरे अधिकार हे ग्रामस्थांचे, ग्रामसभेचे आहेत। असं असताना ते होत नाही, याचा अर्थच आपण लक्षात घेतलं पाहिजे की शासकीय यंत्रणेला आणि राजकारणातल्या लोकांना असं वाटत नाही की भ्रष्टाचार मुक्त लोकशाही असली। आपल्याला जसं बघितलं की आपल्याला एक खूप मोठा अधिकार आहे, माहितीचा अधिकार। नेमकी माहितीच्या अधिकाराची या सगळ्यामध्ये किती महत्वाची भूमिका आहे आणि त्याच्याबद्दल नक्की इम्प्लिमेंटेशन काय असावं? खरं म्हणजे पारदर्शी प्रशासन हे लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचं आहे, आणि या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हे पोहोचत नाही। म्हणून लोक माहितीचा अधिकार याचा उपयोग करून मोठ्या प्रमाणावरती कार्य करू शकतात, देशाच्या विकासाला हातभार लावू शकतात। आणि माहितीच्या अधिकारात जेव्हा आम्ही एका ग्रामपंचायतीचा पूर्णपणे अभ्यास केला, एक तलावाच्या उत्खननाची माहिती मागितली, तेव्हा असं आमच्या लक्षात आलं की उत्खनन झालेलं आहे असं सांगितलं गेलं। 2.5 ते 3 लाखाचं बिल जे आहे जवळपास ते वसूल केलं गेलं। आम्ही जेव्हा विचारलं की माती कुठे टाकली, ट्रकचे नंबर काय होते, हे माहितीच्या अधिकारात विचारलं, तेव्हा ग्रामपंचायतीला सांगता आलं नाही। म्हणून अशा या सगळ्या याच्यातनं 2-3 आम्ही माहिती घेतली होती, त्यातनं 3,37,980 रुपयाची रिकव्हरी पुन्हा एकदा करण्यात आली। असं एक काम सर्वसामान्य नागरिक करू शकतो, ते अस्त्र आहे आणि त्याचा आपण योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे। आपल्याला अतुल वाघटकर प्रश्न विचारतात नाशिकहून। अतुल, हॅलो। हा अतुल, हा शेख साहेबांना, अतुल तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज। हा शेख साहेबांना मला विचारायचं आहे, माझा प्रश्न थोडा वेगळा आहे की आमचं केंद्र सरकारचं सिक्युरिटी प्रेस जे आहे ना गांधीनगरची, त्या ठिकाणी आम्हाला एक 50 जणांना नियुक्तीपत्र मिळालेले आहे, पण तरी पण आम्हाला अजूनपर्यंत अपॉइंटमेंट मिळालेली नाही। स्टे ऑर्डर आहे त्याला, तर ते स्टे ऑर्डर असल्यामुळे पुढे काय करता येईल जेणेकरून आपल्याला न्याय मिळू शकेल? असं एखादं प्रकरण जर न्यायालयात गेलं तर त्यावरती आपल्याला मोठ्या प्रमाणावरती काही करता येत नाही खऱ्या अर्थानं। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे फार स्पष्टपणे। हे जर कुठे प्रशासकीय यंत्रणेतनं येत नसेल, कुठे थांबलं असेल, तर आपण माहितीच्या अधिकारात किंवा दप्तर दिरंगाईचा एक वेगळा कायदा आहे, आणि त्या कायद्या अंतर्गत हे आम्हाला का दिलं नाही? मग एखाद्या व्यक्तीला नियुक्तीपत्र देत नसेल, कोणी जाणीवपूर्वक ते अडवून ठेवत असेल, तर दप्तर दिरंगाईचा कायदा तिथे आपण वापरू शकतो, आणि त्या कायद्या अंतर्गत संबंधित व्यक्तीवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। पण एखादी जर गोष्ट कोर्टात गेली तर ती कोर्टाच्या निकालानंतरच ती होऊ शकते, त्याच्या आधी त्याच्याबद्दल बरोबर आहे। आपल्याला सुनील सिंग प्रश्न विचारतात डोंबिवलीहून। सुनील, हा साहेब, माझं म्हणणं असं आहे की जान्हवीज मल्टी फाउंडेशन पासून 2 वर्षापासून कंटिन्यू आम्ही डिग्री कॉलेज घेण्यासाठी परमिशन मिळण्यासाठी कंटिन्यू हे कॉल करतोय, पण हे दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या ऑफिसमध्ये ते मेळेकर करून आहेत, ते 10 लाख रुपयाची मागणी करतात, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे?
आता ह्यात आपल्याला आपण त्याबद्दल बोलू शकत नाही खरं, म्हणजे कशा पद्धतीने सांगणार. एक तर महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही जे काही प्रपोजल दिलेलं आहे ते कुठे आहे, किती अडलंय, त्यामध्ये काय कागदपत्रांची उणीव आहे हे आपण बघितलं पाहिजे किंवा त्यांना लेखी विचारलं पाहिजे. हा एक भाग असू शकतो. दुसरं, अभिलेखा पाहणी आपल्याला करता येते, म्हणजे कोणतेही कागदपत्र आपल्याला एखाद्या कार्यालयात जाऊन पाहणी करता येते. तो माहितीच्या अधिकारातला मुद्दा आहे आणि त्यानुसार आपण अर्ज करून ती पाहणी करू शकतो की आमच्या फाईलवरती नेमके काय रिमार्क्स त्या मंत्र्यांनी मारलेले आहेत किंवा सचिवांनी मारलेले आहेत, त्याच्या कॉपी आपण किंवा त्याच्या सत्यप्रती घेऊ शकतो आणि त्यानंतर मग त्यावरती सविस्तर आपण तक्रार अर्ज दाखल करू शकतो. मग कोणी मंत्री असेल, कोणी असेल तरी त्याला मात्र त्या कारवाईला समोर जायला लागेल हे आपण लक्षात. आणि आपण अपेक्षा करूया शेख सर की आता जे मंत्रालयामध्ये जे बदल झालेले आहेत मंत्रिमंडळामध्ये, आगामी जे नवीन मंत्रिमंडळातले जे थोडेफार फेरफार आहेत त्याच्यामध्ये कदाचित यांसारख्या लोकांच्या समस्या सुटू शकतील. आपण टॉक टाइम मध्ये अशीच चर्चा सुरू ठेवणार आहे. तुमच्या प्रश्नांची आम्ही अशीच वाट बघतोय, पण आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.